मालेगाव मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात मालेगाव व नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखर पगार यांच्या नेतृत्वात शनिवारी 27 रोजी मालेगाव मनमाड रस्त्यावरील चोंडी जळगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी नायब तहसीलदार तसेच रेल्वे अधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। मनमाड इंदोर नवीन रेल्वे मार्गासाठी मालेगाव तालुक्यातील सुमारे 15 गावांतील शेतजमिनी संपादित केल्या जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून मोजणी सुरू करण्यात आली होती, मात्र योग्य मोबदला व पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजेपासून रास्ता रोको आंदोलन छेडले। प्रति हेक्टर 1,60,00,000 रुपये दराने मोबदला देण्यात यावा, कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे, तसेच घर, चाळ, फळबागा, पोल्ट्री यांसह होणाऱ्या नुकसानीचा स्वतंत्र मोबदला द्यावा, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी मांडल्या। यावेळी सुमारे 2 तास चाललेल्या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। यावेळी निवासी नायब तहसीलदार युवराज परचुरे, भूसंपादन विभागाचे अधिकारी जगदीश निकम व शांताराम भालेकर यांना निवेदन देण्यात आले। यावर त्वरित निर्णय न झाल्यास पुढील महिन्यात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा पगार यांनी दिला। आंदोलनादरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। आम्ही व्यवसाय सोडून हा शेतकरी दुसरा कोणता व्यवसाय करेल, कारण त्याला कुठल्या व्यवसायाचं ज्ञान नाही। मित्रांनो, या ठिकाणी शासनाने कोणतीही परवानगी न देता शेतकऱ्यांच्या खात्यात नोंदी टाकल्या। कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात घेतलं नाही की आम्ही किती पैसे देणार आहोत, कसे देणार आहोत, आणि सरळ आपल्या शेत्या त्यांनी कब्जा करून आपण भूसंपादन व्हायला गेला असता कोणत्याही प्रकारची माहिती यांना देत नाही। अधिकाऱ्यांनी म्हणजे तहसीलदार जानकर यांनी कोणत्याही मिटिंग घेतल्या नाही आणि कोणत्या मोबदला कसा द्यायचा ती माहिती दिली नाही, आणि 3 ते 4 लाख रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर परस्पर टाकले आणि आपली शेती घेण्याचा प्रयत्न केला। शासन म्हणतोय की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, कसं आहात? सरकार म्हणतोय की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत। मित्रांनो, मी माझ्या थोड्या तालुक्याच्या वतीने या ठिकाणी शेतकऱ्यांबरोबर राहील, शेतकऱ्यांच्या विरुद्ध कुठली भूमिका करणार नाही। मी तुम्हाला ठामपणे सांगतो, आपण सर्व एकत्र आल्याशिवाय शासनाला याची जाग येणार नाही नाही नाही। माझं मत असं झालेलं आहे, माझं मत असं झालेलं आहे की धुळ्यापासून मनमाडकडे जायला ऑलरेडी आजही रेल्वे मार्ग आहे। ते हजारो कोटी रुपये भाव या सरकारने दिला आणि हायवे नॅशनल हायवेला भरपूर पैसे दिले। मग अशी थोडा ठरवली आहे 2 ते 3, 4, 5, 6, 7, 8 लाख रुपये एकरी फक्त आपल्या एकतरी आपल्याला देत आहे। ही पूर्ण थट्टा नाही का? मी या ठिकाणी आपल्याला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो। आणि शेतकरी बांधव झोपलेले आहेत, लक्षात असू द्या। तुम्ही जोपर्यंत जागृत होतील तोपर्यंत तुमचे न्याय हक्क तुम्हाला मिळणार नाही। जो सोलापूर इथून सोलापूर धुळे हायवे तिकडं माझं असं म्हणणं आहे की आता बरेच लोकांचं असं म्हणणं झालं की आता रास्ता रोको आंदोलन थोडं थांबवलं पाहिजे। पहिले विरोधकांचं नाव घेऊ, भगरे गुरुजी म्हणजे जे आपले खासदार आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे, शोभाताई बच्चाव धुळे लोकसभा मतदारसंघाचे, नांदगाव संघाचे आमदार मतदारसंघाचे आमदार कोण आहेत? सुहास कांदे, आणि मालेगाव बाईचे आमदार कोण आहेत? दादाजी भुसे। सगळ्या शेतकऱ्यांचं आता असं म्हणणं आहे की आता सगळं सोडानं प्रत्येक आमदारांना घरसमोर ढोल बजाव आंदोलन करा। शेका तयारी तुम्ही तेवढी तरी हिंमत आपली दाखवणार पडे, कारण ज्या लोक आपला मतदान मागासाठी पाय पडायला धडपड देतात, आज आपल्या देशाकडे भीक मागानी वेळी जायचे। ज्यावेळेस उदाहरणार्थ आता धुळ्याकडच्या काही शेतकऱ्यांचे मला फोन आले की त्यांनी ज्यावेळेस आंदोलन केली, रेल्वे मंत्री कोण अश्विन
वैष्णव, तर त्यांनी स्वतः त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं, केंद्र शासन ही जमीन घेत नाही, तर केंद्र शासनाला जमीन ही राज्य शासन देते आणि आम्ही राज्य शासनाकडनं ही जमीन घेतोय. त्याचे भाव ठरवणारे आम्ही कोणी, आम्हाला राज्य शासनाने सांगितले की असा असा भाव आहे. म्हणजे विचार करा की जे आज सत्ताधारी आहेत त्यांची सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत भूमिका किती संशयास्पद आहे. म्हणजे त्यांनी जर सांगितलं की आमच्या राज्यामध्ये 2.5 कोटी रुपये हेक्टर, 5 कोटी रुपये हेक्टर जमीन चालू आहे, तरी आम्ही द्यायला तयार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. मग तुम्ही काय साफ सुंगी घ्या का? विचार करा, 3.5 लाख रुपये 100% तुम्हाला 2 कोटी रुपये हेक्टर प्रमाणे पैसे शासन दिले, लक्षात असू द्या. आणि ते यांना द्यावा लागणार आहे. कारण कायदा काय आमच्या गुजरातकडे जर जमिनी घ्यायच्या असेल तर तिथल्या सरकारची पूर्ण परवानगी घेतल्याशिवाय तिथे 1 गुंठा सुद्धा जमीन आपण घेऊ शकत नाही. मग राज्य शासन का आपलं बाप आहे का? त्या शासनाला त्या सरकारवर आपण चालवतो, ते सरकार आपल्या जमिनीचा भाव ठरवतो. हा एक प्रकारे इथल्या शेतकऱ्यांवर, इथल्या नागरिकांवर आणले. त्याचं कारण म्हणजे आपले नागरिक झोपलेले उठाव करत नाही, त्याचाच हा सगळा परिणाम आहे. आता 2007 मध्ये ज्यावेळेस सायने भागामध्ये MIDC मंजूर झाली त्यावेळेस कम से कम शेतकऱ्यांना 37.5 लाख रुपये हेक्टर प्रमाणे पैसे दिले गेले. त्यावेळेस डिझेल होते 4 रुपये तोळा सोनं, 96 रुपये लिटर डिझेल आणि 106 रुपये लिटर पेट्रोल. विचार करा, मग शेतकऱ्यांची तुम्ही किंमत काय करताय? त्याचं कारण म्हणजे आपण लढायला घाबरतो आणि संघर्ष लढायला घाबरतो. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू कातिल में है. वक्त आने पे बता देंगे तुझे वो आसमां, अब आम्ही से क्या. शेतनेट असेल, शेततळ असेल, छोटं मोठं घर असेल, पाईपलाईन असतील, विहिरी असतील, जे पण शेतीचे संसाधनं असतील त्यांचे बाजार भावाप्रमाणे आम्हाला पैसा पाहिजे. असं म्हणणार आहे की जळगावला वेगळं द्या. जर जळगावला जो भाव असेल त्या भावाप्रमाणे तुम्ही पैसे द्या. तुम्ही जर मालेगावचं ज्या भावाप्रमाणे त्या भावाप्रमाणे तुम्ही पैसे दिले पाहिजे. कुठल्याही नागरिकावर शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये. आमच्या भागातला जो शेतकरी जळगाव भागातला यांना कम से कम 2 कोटी रुपये हेक्टर जमीन दिली तरच इथला शेतकरी जिवंत राहील, नाही तर इथला शेतकरी जगणार नाही. म्हणून माझी शासन आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे, तुम्ही हा भाव ठरवताना जर केंद्र शासन सांगतं की तुम्ही जो भाव मागाल आम्ही तो भाव द्यायला तयार आहेत, परंतु गोपनीय माहिती अशी आहे की राज्य सरकारातले काही नेते, काही दलाल आणि काही अधिकाऱ्यांनी सांगितले की तुम्हाला आम्ही या भावामध्ये जमीन देतो, तुम्ही फक्त जमिनी संपादित करा. मी आपल्या जमीन संपादित करणारे कोण? आज सुद्धा आपण एवढे झोपेत आहोत. लक्षात आलं का तुमचं? 370 कलम का रद्द केलं की समजा ज्या भागामध्ये तुम्हाला कुठली जमीन विकायची असेल, घ्यायची असेल तर ते पूर्ण केंद्र शासनाची परमिशन घेतल्याशिवाय जमीन घेता येत नाही. गुजरात सारख्या राज्यामध्ये तुम्हाला काही व्यवहार करायचा असेल तिथलं सरकारचं पूर्ण परमिशन घेतल्याशिवाय 1 इंच जागा तुम्ही देऊ शकत नाही. आणि ही शेती काही यांच्या बापदादाची आहे. राज्य सरकार असो नाही तर केंद्र सरकार, भारत सरकार आपल्याला नागवण्याचं आणि लुटण्याचं काम करते, लक्षात असू द्या. म्हणून माझं एक म्हणणं आहे, जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही, हा लढा तीव्र करत नाही, तोपर्यंत हे लोक तुमची काहीच दखल घेणार नाही. म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती राहील, येणारा काळ कठीण आहे. आज विचार करण्यासारखी